उभे विटे बारी सुंदर धाम उभे विटे बारी करकतावरी ठेवुनिया हो करकतावरी ठेवुनिया सुंदर तुलसी
Bye.
पिढे बाळ जिचे 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 हमारे का
ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ते ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव ओम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयत् खिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नारतिह देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गक प्रथम दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ वेदेंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कलावज्ञ जीवोदार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदि वक्रम कलानिशवादापनोदार
वरदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर नदी दिव्य गोदा तटीचा हा निवासी सदा प्रिय जो सज्जन वैष्णवासी जया वर्णिता प्रेम आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु शिवानंदा देव राज्य सेव्य मान पावनाग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमस्तुते ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मस्तक हे पायावरी कजे वार करी संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबारायाच्या सेवेकरता त्याचप्रमाणे कैलासवासी गंगा भागीरथी हौशा आजीच्या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अवघ्या 4 चरणाचा आईची उपमा देऊन आईचा दृष्टांत देऊन संतांचं व्यापकत्व दिग्दर्शित करणारा अभंग सेवेकरिता निवडला विढाल निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाची पार्श्वभूमी तुम्हा रसिकांना आवडेल, रुचेल, पचेल आणि भावेल. एरवी जीवन जगत असताना संत आपल्या गाथेमध्ये ज्यांना जागा देता एरवी त्यांची पद प्रतिष्ठा बघितली जात नाही, तर त्यांच्या ठिकाणी असलेला गुण सद्गुण बघितला जातो. एकांतीचे सुख देई मज देवा या न्यायानं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं एकांताचं भजन आदरणीय बनकर महाराज चालू आहे. लोकांशी कुठल्याही प्रकारचं लेणं देणं नाही. तेजून या जन भक्ती करा या न्यायानं भंडारा भामचंद्र डोंगरावरती जावं आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना अविरत आपली भक्ती साधना करावी. पण एक दिवस जगद्गुरु तुकोबारायांच्या मनाला आदरणीय किसनांना एक विचारसरणी सुचली. जगामध्ये संत उपकार करतात, जीवावरती उपकार करणारे संत आहे आणि ते संत उपकार करत असताना निस्वार्थतेनं करतात. दृष्टांत कोणता देवा संतांना, उपमा कोणती देवी संतांना. या जगाच्या बाजारावरती जेव्हा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना दृष्टिक्षेप केला, तळागाळातला माणूस पठाऱ्यांना प्रत्येक जण स्वार्थाने भरलेला दिसला. ज्याच्या त्याच्या हृदयामध्ये स्वार्थ आहे. बंडल बघून बंडल लोक प्रेम करतात, निस्वार्थ प्रेम करणारी माणसं भेटत नाही. ही असलेली दैनंदिन जीवनाची परिस्थिती माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या नजरेतून सुटली नाही. आणि आता बाकी या जगाच्या बाजारामध्ये संतांच्या पारड्यामध्ये बसण्यासारखं कोण आहे शोध घेऊ लागले माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची दृष्टी. आणि मग बाकी असलेल्या पद प्रतिष्ठा सौंदर्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांपैकी
शेवटी माझ्या जगद्गुरु तुकोबारायला कोणी भावलं नाही. आणि आता बाकी एक पात्र माझ्या जगद्गुरु तुकोबारायला दिसलं, त्या पात्राचं नाव आहे आई नावाचं पात्र. आई नावाचं पात्र माझ्या जगद्गुरु तुकोबारायला दिसलं. कुठलाही स्वार्थ नाही, कुठलीही अपेक्षा नाही, निस्वार्थ प्रेम करते ते आईचं पात्र. आणि आता संतांच्या पारड्यामध्ये बसण्याजोगं एकच पात्र या जगामध्ये मिळालं, ते पात्र म्हणजे आईचं. माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अभंग जन्माला आला जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. आई नावाचं पात्र हे लेकरावरती किती प्रेम करत असेल. जसं संतांना समाजाला झालेला त्रास सहन होत नाही, तसं एका आईला आपल्या लेकरांना झालेला त्रास सहन होत नाही. जिचे पिढे बाळ, आपल्या बाळाला पीडा झाली, त्रास झाला, तर त्या दुःखाच्या छटा आईच्या चेहऱ्यावरती उमटतात. पण विरोधी बाकावर बसलेली मंडळी माझ्या जगद्गुरु तुकोबारायकडे गेली आणि मग विचारू लागली, तुकोबाराय, अहो संतांच्या पारड्यामध्ये तुम्ही आईला बसवलं, आम्हाला सुद्धा दुसऱ्याला पीडा झाली, दुसऱ्याला त्रास झाला, तर आम्हाला सुद्धा वाईट वाटतं, आम्हालाही संतांची उपमा देऊन टाका ना. तुकोबारायनं सांगितलं, वेड्या हो, आपल्याला अनुकूल असलेल्या माणसाला जर त्रास झाला तर आपल्याला वाईट वाटतंय, परंतु जर आपल्या विरोधी बाकावर असलेला माणूस असेल आणि त्याला त्रास झाला तर आपल्याला आनंद होतो. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं, आई नावाचं पात्र तसं नाही. मुलगा चांगला असो अथवा कुपुत्र असो, आईच्या स्वभावात प्रेम देणं आहे. आईचा मातेचा स्वभाव आणि सूत्रदोरी एक जीव, आईच्या स्वभावात प्रेम देणं आहे. स्वभाव कधी बदलत नसतो. पाणी कितीही डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवलं आणि पाठीमागे ठेवलं तर पाणी परत थंड होतं. शुभम महाराज, पाण्याचा स्वभाव थंडतेचा आहे. सापाला विंचवाला कितीही कवटाळलं, कितीही दूध पाजलं, साप डंक देणार, विंचू डंक देणार, स्वभावात डंक देणं आहे. अजून पुढे जाऊन मला बोलायचंय, ऐका. तसं 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 जसं आई वडिलाच्या स्वभावामध्ये एक बदले, जैसा मातेचा स्वभाव आणि सूत्रदोरी एक जीव, आईच्या स्वभावात प्रेम देणं आहे. तिचं प्रेम देणं बदलत नाही. अशी असलेली आई माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं बघितली. अरे लेकराला सुख झालं का त्या लेकरापेक्षा आईच्या चेहऱ्यावरती आनंद चांगला दिसतोय. 3 लेकरांचा, आदरणीय अशोक काकांचा, अरुण काकांचा, आदरणीय बाळासाहेब काकांचा हा प्रपंच फुलला. आनंदाची लकेर आईच्या चेहऱ्यावरती आहे. काय म्हणून तृतीय चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, सुखाची विश्रांती आणि उमटे मातेची या चित्ती. लेकराला झालेला आनंद आईच्या चेहऱ्यावरती उमटतो, आईच्या चित्तामध्ये उमटतो. जसं आई लेकरावर निस्वार्थ प्रेम करते, कोणती अपेक्षा करत नाही, किती व्यापकत्व तिचं आहे. मरण्याकरता वेगवेगळी साधना सांगितली गेली. किसनांना माणूस मरण्याकरता त्याला किती वाटा, ऍक्सिडेंट आहे, रोग आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहे, परंतु जन्म घेण्याकरता केवळ आणि केवळ आईचं उदर आहे, आईचं पोट आहे. मृत्यू करता हजारो वाटा आहे, जन्म घेण्याकरता आईशिवाय पर्याय नाही. जगद्गुरु तुकोबारायनं त्या आई नावाच्या पात्राला बघितलं आणि सांगितलं, जसं आई लेकरावर प्रेम करते तसे तुम्ही संत आहात. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. विढाल तुमच्या समोर मांडल्या, अभंगाच्या हेडलाईन्स तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये आपल्याला अभंगाच्या अवतीभोवती चिंतन करायचंय, पण तत्पूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. परिहार देत असताना किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात याची सर्वांना कल्पना आहे. संपूर्ण बोंबले परिवारावरती आलेलं हे दुःखाचं सावट तब्बल 1 वर्ष झाली. या दुःखातून त्यांना आधाराची भूमिका देण्याकरता उपस्थित असलेली माझ्या समोर आपण सर्व आप्त इष्ट सगळे सोयरे नातलग कैलासवासी गंगा भगीरथी हौशाजीच्या चरणावरती ही शब्द सुमनांजली समर्पित करण्याकरता या कुटुंबाच्या वतीनं ज्यांनी मला आमंत्रित केलं ते आदरणीय हरिभक्ती परायण आमचे मार्गदर्शक आदरणीय किसन अण्णा असतील. अण्णांनी दिलेली ही संधी आणि त्या संधीच्या सेवेकरता मी तुमच्या समोर उपस्थित आहे. परंतु कीर्तनाची भूमिका बजावत असताना ही जो परिहाराचा विचार मी करतोय, आदरणीय शुभम महाराज हा परिहार जीवा करताय. कीर्तनामध्ये तेथे असे देव उभा, कीर्तनामध्ये देव उभा असतो, देवा करता हा परिहार नाही. जसं काय देवा करता जसं पिक्चर मध्ये मालिकामध्ये ऍड येते तसं ही परिहाराची देवा करता एक ऍडच म्हणायची. कारण सामान्य जीवाचं नाव घेऊन श्याम महाराज देवाला त्याच्याशी घेणं देणं नाही. परिहार देवाला लागत नाही शुभम महाराज, परिहार संताला लागत नाही. कारण त्याला न सांगता सगळं काही कळून येतं. नव न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे. देवाला परिहाराची गरज नाही, परंतु सामान्य जीवा करता आपल्या सर्वांना ज्ञात असावं
द्यावा याकरता मी ही परिहाराची भूमिका बजावतोय. गोड असलेलं या कुटुंबाने केलेलं नियोजन, या मातेला सद्गती मिळावी परमेश्वरानं, मुळात या मातेनं आपल्या आयुष्यभराच्या केलेल्या परमार्थातून सद्गती आपल्या पदरात पाडून घेतलीये. परंतु तरी देखील ह्या परिवाराच्या अंगणामध्ये शब्द सुमनांजली हे ज्ञानोबारायचे तुकोबारायचे शब्द गुंजावे याकरता मी तुमच्या समोर उपस्थित आहे. तुमची कडे असलेली वेळ, मला दिलेली वेळ आता ही लिमिटेड आहे. काटा 12 कडे जातोय आणि वेळ लिमिटेड असताना कमी वेळेमध्ये महत्वपूर्ण मला तुम्हाला द्यायचंय. तुम्ही सगळी मंडळी ज्ञाते आहात आणि असलेली इथं सगळी मंडळी दिग्गज आहे कीर्तनाला सहसाथ करण्याकरता. त्यामध्ये मृदंगाची सहसाथ करण्याकरता इथं उपस्थित असलेले मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, माझे नावकरी, माझे गावकरी आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज शेळके, आदरणीय महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा विनम्र भावाने अभिवादन करेल. त्याचप्रमाणे आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे या न्यायानं आपल्या आयुष्याचा परमार्थ तोलामोलात साजरे करणारे आदरणीय बाबा पिटीची सहसाथ करण्याकरता उपस्थित आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गायनाच्या बाबतीमध्ये एक गोड असं रत्न, गायन आपण ऐकतो परंतु ते ऐकत असताना त्या मागील साधना ही प्रत्येकाच्या लक्षात येत नाही. कारण हजारो आपल्या आयुष्यातील कैक वर्ष त्या साधनेमध्ये घालावे लागतात आणि त्या कंठामध्ये ते स्वर आणावे लागतात. परमात्म्यापर्यंत स्वर पोहोचवणं इतकं सोपं नाही. म्हटलं जातं हृदयापासून एक हिताच्या अंतरावरती आणि मेंदूपासून, ब्रेन पासून एक हिताच्या अंतरावरती कंठ येतो. आदरणीय पठारे साहेब माझ्याकडे तुमचं बारीक लक्ष असू द्या. हृदयापासून एक हिताच्या अंतरावरती आणि मेंदूपासून एक हिताच्या अंतरावरती आपला कंठ आहे. नुसतं डोकं चालून गायन करता येत नाही आणि निव्वळ मन असेल आणि अभंग पाठ नसेल तर चालत नाही. डोक्याचाही वापर करावा लागतो, मनाचाही वापर करावा लागतो, तेव्हा ते स्वर पांडुरंगापर्यंत जातात. आणि अशी आपल्या स्वराची सूत्रबद्धता करत असताना महाराष्ट्रामध्ये टॉपच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर सम्राट, गायन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण शुभम महाराज बनकर, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे माझ्या सोबत आलेले माझ्या गावचं भूषण युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर सम्राट, गायन सम्राट आदरणीय अविनाशजी महाराज शेळके, आदरणीय महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे माझ्या सोबत आलेले स्वर सम्राट, गायन सम्राट आमचे मामाश्री आदरणीय प्रवीण महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे सुंदर असलेली साऊंड सिस्टीमची सेवा करत असताना आदरणीय श्याम महाराज कंसे आदरणीय महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे इकडे उपस्थित असलेले आमचे काकाश्री असतील, महाराजांचे बंधू आदरणीय काकांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांचा परमार्थ हा मोठा आहे. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं, अनुभवानं, ज्ञानानं मोठी आहात. सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा विनम्र भावाने अभिवादन करतो. 1 वर्षापूर्वी या गावामध्ये मी सेवा केली आहे महाराज. तब्बल 1 वर्षानंतर आता तुमच्या दर्शनाचा योग मला आलेला आहे आणि ती सेवा समर्पित करत असताना मला कमी वेळेमध्ये तुम्हाला महत्वपूर्ण द्यायचंय. विनेकरी बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सुंदर असलेली युट्यूबची सेवा देत असताना वैष्णव मेळा चॅनलचे सर्व आदरणीय प्रवीण भाऊ तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी वेळा विनम्र भावाने अभिवादन करतो. तुमच्या वेळेची मला किंमत आहे, महत्वपूर्ण तुम्हाला द्यायचंय. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना संपूर्ण असलेल्या बोंबले परिवाराचे असलेले आपतेष्ट सगळे सोयरे आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेला प्रारंभ. विठाल निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाची पार्श्वभूमी तुम्हा रसिकांना आवडेल, रुचेल, पचेल, भावेल. एरवी व्यवहारातली तुम्ही सगळी मोठी मंडळी आहात याची मला कल्पना आहे. व्यवहारामध्ये तुम्ही कोणाला 15-20 मिनिटं दिले तर समोरचा 500च्या 2 नोटा काढतोय, तुमच्या खिशात टाकतोय याची मला कल्पना आहे. तुम्ही व्यवहारातली सगळी मोठी मंडळी आहात. आज ऋषिकेश महाराज ठाणगावकर महाराजाच्या समोर तुम्ही 1 तास वेळ देणारे, मी तुम्हाला 500च्या नोटा देऊ शकत नाही, इतका घरचा श्रीमंत मी नाही. परंतु आदरणीय किसनांना मी देईल ना. ते महाधन असेल, त्या महाधनाचं नाव सांगू का? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. या असलेल्या महाधनानं
देवाचे चरण जोडता येईल असलेलं महत्वपूर्ण ज्ञान मी तुमच्या समोर मांडणार आहे. एरवी दैनंदिन जीवनामध्ये आपण दिवसमान एक एक दिवस आपला ढकलला जातोय, एक एक दिवस आयुष्यातला संपत चाललेला आहे. परमेश्वरानं आपल्याला जे आयुष्य दिलं, एका आईच्या उदरामधनं आपण जन्म घेतला. जन्म घेतल्यानंतर आपल्याकडे असलेली वेळ लिमिटेड आहे. काय बोललो मी? वेळ लिमिटेड आहे. 36,500 दिवस देवानं आदरणीय शुभम महाराज आपल्याला दिले. 100 वर्ष जगला तर 100 वर्ष जर माणूस जगला तर त्याच्या अकाउंटला 36,500 दिवस आहे. या 500 दिवसाचं नियोजन करत असताना माणूस गाफील राहिला, मरणाला विसरला आणि सद्विचारानं जगणं विसरल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये वाईट प्रवृत्तीनं त्याचा मार्गक्रमण तो करू लागला. कीर्तन भजन आज या परिवारानं एवढा मोठा अट्टहास केला. संपूर्ण असलेल्या 3ही लेकरांनी आपल्या मातेकरता केलेली ही संपूर्ण अट्टहास आहे कीर्तन सेवेचा. कीर्तन प्रवचन 21वं शतक लागलं. 21व्या युगात माणसाने कीर्तन प्रवचन का ऐकावी? तर ज्ञानोबारा रूपी आईने, तुकोबारा रूपी आईने आपल्याला सुविचार सद्विचार या मार्गातून दिलेले आहे. माणसाच्या हृदयाला लागलेलं कीड, माणूस सुशिक्षित झाला पण संस्कार विसरला. तुम्ही म्हणाल महाराज कायदे कलम निघाले, अपराध केला का त्याला शिक्षा आहे. कीर्तनाची भजनाची गरज काय? ऐका, जर समजा एखाद्यानं अपराध्यानं जर शिक्षा केली, एखाद्यानं शिक्षा केली अपराध्याला, सरकार शिक्षा देऊ शकतं. काय बोललो मी? अपराध्याला सरकार शिक्षा देऊ शकतं, परंतु अपराध होऊ नये म्हणून सरकार नाही, संस्कारच काम येणारे. हे सरकार आणि संस्कार मधलं अंतर आहे. संस्काराची शिदोरी पाठीमुरी असेल तर जीवनातलं आपल्या असलेली सार्थक्याची गरज पडते. आज कीर्तनात आई वडील सांगावे लागताय आमचे विचार कुठपर्यंत गेले. आम्ही पुस्तकं वाचून आमचे मस्तक ठिकाणावर राहिले नाही. ही भूमिका आदरणीय श्याम महाराज तळागाळात बघायला मिळते. आई विषयी प्रेम कसं असावं, आईवरती किती निस्वार्थ प्रेम करावं. ज्या आई वडिलांनी जग दाखवलं त्या आई वडिलाची किंमत कधीतरी कळावी ना. संत वाङ्मयानं जेव्हा जगाकडे दृष्टिक्षेप केला शुभम महाराज, तेव्हा संतांची उपमा देत असताना दुसरं कोणीही आढळलं नाही. आता बारकाईनं बोलतो, ऐका बरं देताय. तुम्ही म्हणाल महाराज उपमा ही समास हे तुम्ही कीर्तनात कसं का आणताय? आता इथं उपस्थित असलेली शिक्षक वर्गातली मंडळी आहे, सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, तर माझ्या बोलण्याकडे तुम्हाला सर्वांचं लक्ष बारकाईनं असू द्या. उपमा देत असताना ही उपमेयाच्या ठिकाणी योग्य असावी लागते. म्हणजे काय? कावड्याला बदकाची उपमा देऊन चालत नाही. काय बोललो मी? कावड्याला बदकाची उपमा देऊन चालत नाही, कारण कावडा रंगानं काळा आणि बदक दिसायला ढावळ आहे. म्हणजे उपमा योग्य असावी लागते. असलेल्या हंड्याभर पाण्याला समुद्राची उपमा श्यामभाऊ देऊन चालत नाही, कारण समुद्र हा तंग आहे. मग संतांनी जेव्हा जगाकडे दृष्टिक्षेप केला, संतांच्या लायक जगात कोणी दिसलं नाही, पण जेव्हा संतांकडे, माझ्या आई वडिलांकडे जेव्हा संतांनी बघितलं, बनकर महाराज सरांनी सरळ सांगून ठेवलं, हे संत तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही संत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, 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 तुम्ही संत मायबाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा दयाकार, अवतार तुम्हा दयाकार, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा दयाकार, अवतार तुम्हा दयाकार. हे कमी कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित
समस्त माय बाप कृपावंत संत कृपावंत आहे. संत आपल्या आई वडिला सारखे कृपा केली आई सारखी. ऐका, आई नावाच्या पात्राला संतांनी इतकं गोजारलं. खरंच आईचं पात्र इतकं श्रेष्ठ आहे का? ऐका ना, संतांनी ज्या अर्थी गाथे जागा दिली त्या अर्थी ते पात्र त्या लायक आहेच. ऐकावर का आता नको त्यांना डोक्यावर घ्यायची सवय आमच्या सारख्याला लागली. संतांकडे ती भूमिका नाही. संतांचे जीवन हे जे खरं आहे त्याला खरंच आणि जे खोटं आहे ते खोटंच. गाठी पडे टाका टाका आणि त्याचे वर्म जाणे तुका. तुकोबारायांचं जीवन, ज्ञानोबारायांचं जीवन ज्याची योग्यता आहे त्यालाच गाथेत जागा आहे. मग आई नावाच्या पात्राकडे ती योग्यता आहे का? ऐका ना, आई नावाचं पात्र थोडं पुढे ठेवूया. मुळात एक स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे जिव्हाळा आहे, स्त्री म्हणजे आपुलकी आहे. एक कन्या म्हणून जेव्हा एक स्त्री जन्म घेते त्याच दिवशी ती एक सौभाग्याचं किंबहुना मांगल्याचं प्रतीक म्हणून जन्माला येते. एक स्त्री म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे. एका स्त्रीची ताकद ज्याला कळाली, एका स्त्रीची ज्याला ताकद कळाली तो प्रभू रामचंद्रांसारखा तेजस्वी ओजस्वी आपलं आयुष्य जगला. आणि ज्याला एका स्त्रीची ताकद कळाली नाही तो रावणासारखा अंती त्याचे हाल झाले. एका स्त्रीची ताकद करावी. चला, पहिलं पात्र एका स्त्रीनं अनुभवलं. त्या पात्राचं नाव आहे कन्येचं पात्र. तिनं एका कुटुंबामध्ये जन्म घेतला. आता आदरणीय हौशा आजीनं या परिवारामध्ये विवाहबद्ध होऊन येण्याच्या पूर्वी कोण्या एका कुटुंबामध्ये तो जन्म घेतलाच असावा ना. मग तो जन्म घेत असताना एक कन्या जन्माला आल्या आल्या आपल्या मुलीची जबाबदारी किती योग्यतेनं पार पाडते. ऐका बरं का, तुम्हा सर्वांचं लक्ष माझ्याकडे सांगेल ते महत्वपूर्ण असेल. मुलगी म्हणून जन्म घेतल्यानंतर मुलाला वागण्याचं बंधन नाही, हसण्याचं बंधन नाही. तिनं कसं बसावं, तिनं कसं हसावं, सगळ्या मर्यादा तिनं पाळल्या. आणि त्या पाळत असताना आपल्या वडिलांच्या नावाला डाग लागू नये याच्याकरता तिचा अहोरात्राचा प्रयत्न आहे. चला, कन्येचं पात्र एका स्त्रीनं निभावलं. कन्येचं पात्र निभावून झाल्यानंतर तिनं त्याच वेळेस एका बहिणीचं पात्र सुद्धा अनुभवलं. काय बोललो मी? आणि बहिणीचं पात्र निभावत असताना एका बहिणीनं आपल्या भावावरती अतोनात प्रेम करावं. किती प्रेम करावं? ऐका, अहो, बहिणीच्या प्रेमाशिवाय भाऊ जग जिंकू शकत नाही. बहिणीचा आधार असेल तर सगळं जग जिंकण्याची ताकद त्या भावाच्या उदरामध्ये असेल. ऐका, अहो, सामान्य जीवाला बहिणीच्या प्रेमाची गरज भासेल यात विशेष नाही. जे योग्याची माऊली आहे, साधकाचे मायबाप आहे असे असलेले माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जगानं आपल्या जोडीमध्ये चिखल टाकावा, कुणी अंगावरती असलेला शेण फेकावं. ऐकताय तुम्ही सर्वजण? कोवळं असलेलं अंतकरणे हृदयाला जखम झाली माझ्या ज्ञानोबारायच्या. आणि दहाय मोकळून रडत 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 माझे ज्ञानोबाराय कुटियामध्ये आले. कुटिया बंद करून घेतले. आपल्या रडणाऱ्या भावाचे अश्रू असलेल्या मुक्ताईनं बघितले. आणि 6 वर्षाची मुक्ताई त्या ज्ञानदादाला आधार देऊ लागली. एक बहीण आपल्या भावाला आधार देऊ लागली. जसं सौभाग्यवती मंदा अक्कानं, सौभाग्यवती नंदा अक्काने 3 भावांच्या पाठीमागं उभं राहावं, तसं ही मुक्ताई आपल्या ज्ञानदादाच्या पाठीमागं उभी राहिली आणि सांगितलं, अरे ज्ञानदादा, रडणं तुला शोभतय का? अरे तू योगी आहे. आणि योग्याचं मन कसं असावं? योगी पावन मनाचा, पावन मनाचा, 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 साधे अपराध
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. जर जग अग्निरूपानं झालं एका योग्यानं पाण्याची भूमिका बजवावी आणि त्या अग्नीला शांत करावं. बहिणीनं भावाला अनमोल सल्ला दिला महाराज. त्या ज्ञानोबारायानं आपल्या बहिणीच्या ताकदीवरती या अखिल समाजाला तरुण जाण्याकरता ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृतानुभव दिला, हरिपाठ दिला, गाथा दिली, असलेले उपकार जगावरती केले. जगाची आई माऊली झाले. एका बहिणीच्या आधाराची गरज ज्ञानोबारायला सुद्धा भासली. चला, वेळ माझ्याकडे कमी आहे. पहिलं पात्र एका स्त्रीनं निभावलं ते कन्येचं, दुसरं पात्र एका स्त्रीनं अनुभवलं ते बहिणीचं, तिसरं पात्र एका स्त्रीनं अनुभवलं त्या पात्राचं नाव एका पातिव्रतेचं. असलेले आदरणीय पंढरनाथ बाबांबरोबर विवाहबद्ध होऊन हौशाजी या बोंबले परिवारामध्ये आल्या. कोण्या एका कुटुंबामध्ये उगवलेलं हे तुळशीचं रोपट न जाणो असलेल्या या बोंबले परिवाराच्या अंगणामध्ये लावण्यात आलं. या असलेल्या तुळशीचा आता बाकी वटवृक्ष झाला आणि परिवाराच्या रूपाने तुमच्या समोर तो नटलेला आहे. ऐका, असलेली तुळस या परिवारामध्ये आली. कोणत्या पात्राने आली? एका पातिव्रतेची शक्ती घेऊन हौशा आजीनं या परिवारामध्ये आपलं आगमन केलं. आयुष्यभर केलेल्या कष्टातून सुखाचे दिवस या प्रपंचाला आले. त्या प्रपंचावरती केलेल्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त करत असताना केलेला हा संपूर्ण लवाजमा आहे. ऐकताय तुम्ही सर्वजण. दिवस जगत असताना त्या आई वडिलांनी केलेल्या उपकाराची जाणीव माणसाला कधीतरी व्हावी आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता त्यानं कधीतरी प्रयत्न करावे. त्या आईनं या परिवारामध्ये येत असताना तिसरं पात्र जे अनुभवलं ते एका पतिव्रतेचं अनुभवलं. ऐका, एका पातिव्रतेची शक्ती. महाराज, तुम्ही आई नावाच्या पात्रापर्यंत जाण्याकरता पहिलं पात्र कन्येचं मांडलं, बहिणीचं मांडलं, आता तिसरं पात्र तुम्ही पातिव्रतेचं मांडताय. आम्ही इंस्टा, व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरणारी मंडळी आम्ही तर सगळे विनोदात वाचले, विनोदात आई नवरा बायकोच्या संबंधानं वाचले. ऐका, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायनं या नाथ्याला विनोदात नाही, ती हलकट विचारसरणी आमची निर्माण झाली. ज्ञानोबारायने तुकोबारायने संतांनी या नात्याला त्याच्या पद्धतीचा मान सन्मान मिळून दिला. तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय कधी बघावं त्या पांडुरंगाचं नाव घेता, कुठले सुटले का त्या देवाचं नाव घेताय? तुमचं त्या देवाचं नेमकं नातं कोणतं आहे? तेव्हा जगातले सगळे दृष्टांत पाठीमांग सारले आणि एका पती पत्नीचा दृष्टांत डोळ्यासमोर घातला आणि सांगितलं, जसं हौशा आजीनं पंढरीनाथ बाबांकरता समर्पण केलं तसं आम्ही पांडुरंगाच्या नावाचं मंगळसूत्र घालतो, आम्ही आमच्या पांडुरंगाच्या नावाचा कपाळाला बुक्का लावतो, आम्ही आमच्या पांडुरंगाला जसं एका पतिव्रता स्त्रीनं आपलं सर्वस्व आपल्या पतीला दिलं, हात तिचे बांगड्या त्यांच्या नावाचे आहे, कपाळ तिचे, कुंकू त्यांच्या नावाचे आहे, पाय तिचे, त्यात असलेले जोडवे बोटांमध्ये ते त्यांच्या नावाचे. ऐकताय तुम्ही सर्वजण, ऐकताय तुम्ही सर्वजण. गळा तिचा आहे, मंगळसूत्र त्यांच्या नावाचे. जसं एका पतिव्रतेनं आपलं सर्वस्व आपल्या पतीला दिलं, तैसा नारायण. जसं एका पतिव्रतेनं आपलं सर्वस्व आपल्या पतीला द्यावं तसं आम्ही आमच्या पांडुरंगाला आमचं सर्वस्व मानतो. पुढचे 40-50 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. परी मनाचे कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे. मनाचे कान करा, बुद्धीचे डोळे करा. माझे शब्द तुमच्या हृदयरूपी पेटीमध्ये बंदिस्त करा, कारण सांगेल ते महत्वपूर्ण असेल. ऐका, एका पातिव्रतेचं पात्र एका स्त्रीनं निभावलं, तदनंतर एका स्त्रीनं चौथं पात्र अनुभवलं. त्या पात्राचं नाव आहे आई नावाचं पात्र.
ज्या दिवशी एका स्त्रीनं आई नावाचं पात्र निभावलं त्या दिवशी तिनं आपलं सर्वस्व त्या मुलाला देऊन टाकलं. आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रेम ती आई आपल्या लेकरांवर करू लागली. आणि आता बाकी माझ्या लेकराला थोडी त्रास झाला, थोडी पीडा झाली, त्रास आईच्या हृदयाला होतो. किती हजारो दृष्टांत सांगता येतील. ऐका, माणसाची आई माणसावर प्रेम करेल यात विशेष नाही हो. पण आदरणीय शुभम महाराज, एक पक्षिणी आहे, तिनं घरटं केलं, त्यात तिचे पिलं आहे, परंतु तिला जावं लागेल सकाळच्या वेळेमध्ये पिल्लांना भक्षण आणण्याकरता, अन्न करता. परंतु जरी आई गेली पक्ष्यांकरता अन्न आणण्याकरता प्रभातेला सकाळी, पण तरी सुद्धा त्या आईचं हृदय कुणापाशी आहे? आपल्या लेकरांपाशी आहे. म्हणे उडाली पक्षिणी गेली अंतराळी, आणि चित्त बाळाजवळी ठेवून या. आपलं हृदय तिनं आपल्या बाळापाशी ठेवलं. आईचं हृदय लेकरा करता किती समर्पणाचं आहे. ऐका, मी तुम्हाला जास्त ग्रंथिक बोलणार नाही, देईल ते महत्वपूर्ण असेल. ऐका, विश्वासाला पात्र असलेला दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो. ऐका, शिवकालीन परिस्थिती, माझ्या राजा शिवछत्रपतीचं कार्य, गोरक्षा, आत्मरक्षा, श्रीरक्षा असलेलं परिपूर्ण राज्य म्हणजे माझ्या शिवछत्रपतींचं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हिंदुस्थानावरती होणारे अतिक्रमण माझ्या राजा शिवछत्रपती बघत होते. गड किल्ल्यांचं रक्षण व्हावं म्हणून 18 पगार जातीला एकत्र केलं आणि संपूर्ण असलेल्या गडांची बंदिस्ती योग्य पद्धतीने करण्यात आली. आदरणीय किसन काका, संध्याकाळ झाली का गडाचे दरवाजे बंद, सकाळ झाली का गडाचे दरवाजे पुन्हा खुले. तिथं कोणता भ्रष्टाचार चालत नव्हता. ऐकताय तुम्ही सर्वजण. आणि अशा काही गवळणी वेगवेगळ्या प्रकारचा आपल्या जीवनामध्ये उदरनिर्वाह करता दूध विकण्याचं कार्य करायच्या. अशा काही असलेल्या महिला एकत्र आल्या, गडावरती चढल्या, आणि गडावरती चढल्यानंतर आता दूध विक्री करू लागल्या. पण वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण करत असताना, बाजार बघत असताना एका स्त्री त्याच्यामध्ये गुंतण्यात आली. आणि गुंतल्यानंतर कालांतराने 6ची वेळ झाली, दरवाजे बंद करण्यात आले, आणि आता बाकी ते श्री नावाचं पात्र गडावरती गुंतण्यात आलं. आता बाकी बंदिस्त असलेला गडे, कोणी खाली वरती जाऊ शकत नाही. म्हटलं जातं खालून वर जाईल ती हवा आणि वरून खाली येईल ते पाणी, याच्याशिवाय दुसरे कोणाला खालून वर जाता येत नाही आणि वरून खाली कोणाला शांभाऊ येता येत नाही. असलेली बिकट परिस्थिती, हिंस्र पशु पक्ष्यांचा वावर, आणि ती आई रूपी एक स्त्री आता गडावरती गुंतण्यात आली. आता लेकरापर्यंत तिला आठवण आली, माझ्या लेकराला माझी गरज असेल. मी सांगतोय, पीडा, लेकराची पीडा आईला सहन होत नाही. आईचं हृदय भरून आलं, माझ्या लेकरापर्यंत मला जाणं गरजेचं आहे. जरी बोंबले परिवाराची आई आज देवाच्या दरबारामध्ये असेल, 3 लेकरांच्या प्रपंचामध्ये तिचा जीव आहे. गडावरती गुंतलेली ती आई आता लेकरापर्यंत तिचं हृदय जाऊन टेपलं. माझ्या लेकराला माझी गरज आहे, माझ्या लेकराला माझी गरज आहे. गडाचे दरवाजे सैनिक उघडत नाही. मग शेवटी अपर्यास्तव कारणाशिवाय त्या आई नावाच्या पात्रानं गडावरनं उडी मारली, बुर्जावरनं उडी मारली, आणि रात्रीच्या काळोख्या अंधारामध्ये हिंस्र पशु पक्षी वाघ सिंहाची भीतीनं बाळगता आपल्या लेकरा करता ती आई त्या गडावरनं उतरू लागली. दर मजर करत 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 काळोख्या अंधारामध्ये ती आई गडाच्या पायथ्याशी पोहोचली. आपल्या लेकराला बघितलं, आनंद अश्रू दाटून आले. माझ्या शब्दाचा विपर्यास करू नका, पण लांब उभी असताना आई नसताना पान क्रियेद्वारे लेकराला संतुष्ट केलं. आता लेकरू संतुष्ट झालं, पण बातमी वाऱ्यासारखी कंसे महाराज फिरायला लागली. कोण आहे? रात्रीच्या काळोख्या अंधारामध्ये संरक्षण इतकं भक्कम असताना सुद्धा कोण गडावरनं खाली गेलं? राजा शिवछत्रपतीनं शोध घेतला, महिलेचा शोध लागला. राज दरबार भरलेले, तानाजी, मालुसरे, बाजीराव सगळे एकत्र बसलेले मंडळी. आणि मग समोर ती स्त्री उभी केली. विचारलं राजांनी, कोण तू? तुझी ओळख काय? ती स्त्री बोलू लागली, महाराज, या देहाला हिरकणी म्हणतात. हिरकणी? अगं सांग, कोणत्या मार्गाने तू खाली उतरली? तुला कोणती गुफा सापडली का? छत्रपतीनं त्या ठिकाणापर्यंत तिला नेलं. सांगितलं, कुठनं तू उतरली? तेव्हा तिनं हात जोडले, राजा शिवछत्रपतीला सांगितलं, मी नाही सांगू शकणार. अगं आम्हाला कल्पना दे, म्हणजे आम्ही तो येणारा रस्ता बंद करू, म्हणजे शत्रूला परत येता येणार नाही. तू कशी काय खाली गेली, आम्हाला एकदा जाऊन दाखव.
तिनं सांगितलं मी आता महाराज जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? मला माझ्या डोळ्यासमोर माझं लेकरू दिसत होतं. आता माझ्या लेकरापर्यंत मी पोहोचण्याकरता मी मार्ग कोणत्या रस्त्याने गेले कळाले नाही. फक्त माझ्या लेकराला होणारी पीडा मी बघितली आणि गडावरनं खाली उतरून गेली. आता मला परत गडावरनं खाली येता येणार नाही. म्हणून तुकोबारायनं सांगितलं लेकराला होणारी पीडा आईला कधी सहन होत नाही. जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ सगळं केलेलं नियोजन हे कमीत कमी 1 वर्षापूर्वी या परिवारातली सदस्य कामाला लागली. 1 वर्षापूर्वी बाबा माझा कार्यक्रम झाला तेव्हा आदरणीय आमच्या अरुण काकांनी माझं निरीक्षण केलं. त्या परीक्षेत त्यांना मी पास झाल्यासारखं वाटलो आणि आदरणीय आमच्या किसन काकांना त्यांनी सांगितलं महाराजांना नंबर तुमच्याकडे राहू दे. 1 वर्षानंतर माझ्या आईच्या सेवेकरता मला महाराजांना बोलवायचंय. तळमळ किती मोठी लक्षात घ्या. ज्या आईनं संस्कार दिले, ज्या आईनं आदरणीय शलार काका संस्कार दिले, त्या आई करता आपल्याला काहीतरी निराळ करायचंय आणि त्या आई करता ही सेवा समर्पित करायची आहे. विचारसरणी 3 लेकरांच्या जीवनामध्ये जे संस्कार या आईनं पेरले ते भेटत नाही. संस्कार स्वार्थाचा बाजार आहे. खोटा आणि नोटा या बघूनच व्यवहार सगळ्या होतात. बंडल बघून बंडल लोक प्रेम करतात. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं भेटत नाही. आई वडिलांनी प्रेम केलं निस्वार्थतेचं. अपेक्षा तुमच्याकडनं काही नाही. स्वतः करता जगा सांगणारे संत आहे आणि स्वतः करता जगा सांगणारी आई आहे. 3 लेकरांनी बाहेर कुठे कामाला जावं, घरामध्ये आल्यानंतर त्या आईनं सांगावं बाबा पोटाला 2 घास खाल्ले का? काय बोललो मी? पैशाची अपेक्षा आई वडिलाला नाही. तुम्ही स्वतः करता काय जगलात विचारणार आईचं पात्र आहे. तसं संत सुद्धा तुम्हाला स्वतःची चौकशी करतात. उपमा देणारे तुकोबार आहे. आम्ही धोत्र घातले म्हणून आम्हाला व्यवहारातलं नॉलेज नाही असं समजायचं नाही. साइन थेटा कॉस थेटा आणि टेन थेटाही कळावा आणि फेट्यावालाही कळावा तेव्हा दिवस सुखाचे येतात. विठाल ज्या मातेनं गीता जयंतीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आज सुद्धा परत एकादशीच आली म्हणजे आयुष्याच्या साधने आयुष्यभराचा परमार्थ असावा लागतो. आयुष्यभराचा परमार्थ असावा लागतो तेव्हा शेवट गोड होतो. शेवट गोड होण्याकरता प्रयत्न मोठे करावे लागतात. संतांनी सुद्धा त्याच गोड असलं दिग्दर्शन केलं. शेवट
गोड झाला. कशा करता? मी माझ्या आयुष्याचे सार्थक्य केलं आणि आता शेवट माझा गोड झाला. शेवट गोड होण्याकरता आयुष्यभर परमार्थ हा योग्यरित्या असावा लागतो, श्रद्धा असावी लागते. निवळ ज्ञान असून चालत नाही. काय बोललो मी? खूप ज्ञानी आहे, खूप पंडित आहे, परंतु त्याच्याकडे भक्तिभाव नाही. आईला लिहिता वाचता येत नव्हतं, पण तरी देखील ज्ञानेश्वरीच्या आदरणीय अरुण काकांनी मला त्याची कल्पना दिली. वाचता येत नाही, लिहिता येत नाही, परंतु ज्ञानेश्वरीच्या ओळीवरनं आईनं बोटं फिरवली. डोक्यावरती ज्ञानेश्वरी घेतल्याशिवाय चहाचा एक घोट सुद्धा आईनं घशाच्या खाली उतरू दिला नाही. देवानं तो जन्म दिला, सार्थकी लावला. म्हणून एकादशीचं मरण आहे, म्हणून गीता जयंतीचा पर्व कालावरती आयुष्यभराची साधना लागते. काळे धंदे करून शेवटचा क्षण सुखी होत नसतोय, परमार्थ चांगला असावा लागतोय. ऐका बर का, अजून तुम्ही सगळे आता शिकलेली मंडळी आहात, ऐका. आपल्याला सगळ्या गोष्टी करत असताना देव बघतो. काळे धंदे करत असताना कोणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण सापडलो नाही म्हणजे असं समजायचं नाही की ते कोणी आपल्याला बघितलं नाही. थोडं वैज्ञानिक भाषेत उत्तर देतो ऋषी महाराज. आपण जे कर्म करतो ते फेडायला कसं येतं? आपण जे कर्म करतो ते मनामध्ये माणूस चिंतन करतो. जरी लोकांनी बघितलं नसेल शांभाऊ, तरी लोक तो म्हणतो अरे बापरे मी हे पाप केलंय, कोणी बघितलं तर नसेल, कोणी बघितलं तर नसेल. ही रवंत होतं, ते मनामध्ये होतं. मनाचा परिणाम रक्तावरती होतो, रक्ताचा परिणाम डीएनए वरती होतो आणि डीएनएच्या मार्फत भविष्य त्याचं धोक्यात जातं. ऐकताय तुम्ही सर्वजण? आपलं कर्म आपल्याकडे फिरून येत आहे. ज्यांनी जीवन चांगले जगले, सुखाचे दिवस त्यांच्याकडे आले, यात काही शंका नाही. मी बोलत होतो आईनं जे प्रेम केलं ते निस्वार्थतेचं केलं, अपेक्षा कोणती तुमच्याकडनं केली नाही. तसं संत सुद्धा निस्वार्थतेचं प्रेम करतात. मी अभ्यास पूर्ण बोलतोय. आईला संताची उपमा दिली, संतांना आईची उपमा दिली, मग हे समिट इतकं जुळतंय का? उपमा योग्य ठरते का? कारण कीर्तनकार बोलत असताना त्याला व्याकरणाचं ज्ञान असावं लागतं. उपमेयते योग्यतेचं आहे का? आता व्याकरणाचं ज्ञान म्हणजे आदरणीय किसन काका जेव्हा आई वडिलांना सोडून आम्ही आळंदी पंढरपूरला गेलो शुभम महाराज, तेव्हा सुरुवातीच्या काळात 1.5 वर्ष 4 महिने मराठी व्याकरण आणि पुढचं 1 वर्ष संस्कृतचं व्याकरण आम्ही शिकलो. तिथे गेल्यानंतर हे कळत नव्हतं आता सर बनायला आलो का महाराज बनायला आलो. काय बोललो मी? शिक्षक बनायला आलो का महाराज बनायला आलो. त्याच्यामध्ये सुरुवातीला बेसिक कीर्तनकाराचा तो पक्का करून घेतला जातो. क ख ग ग घ च छ ज ज न्य ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ह ह क च ट त फ ख च ठ त फ ग ज ड द भ घ ज ड द भ ग य न न म कंठ्य ओष्ठ्य दंत्य मूर्धन्य तालव्य कठोर व्यंजन मृदू व्यंजन अनुनासिक व्यंजन हकारांत स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी ब्रुरी समास तत्पुरुष समास नय तत्पुरुष समास कोणत्या संधीनं कोणता विग्रह होतो, सगळ्या गोष्टीचं ज्ञान कीर्तनकाराला आधी घ्यावं लागतं. बरोबर की नाही? मग ती भूमिका बजावत असताना उपमा अलंकार सांगण्यात आला. उपमा अलंकार त्या योग्यतेचा बसतो का? होय, बसतोय. कारण जसं आईला लेकरू डोळ्यासमोर दिसतंय, संतांना तुम्ही आम्ही दिसताय. शुभम महाराज, जसं आईला मुलांचं झालेलं पतन बघवत नाही, तसं बुडणार जग संतांना बघवत नाही. येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, ओ येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. सबे डोला मुलांचं वाईट झालेलं आईला सहन होत नाही आणि तसं संतांना तुमचं आमचं झालेलं पतन सहन होत नाही. देवानं 100 वर्ष आयुष्य तुमच्या पदरात टाकलंय. 36,500 दिवस तुम्ही तुमच्या पदरात घेऊन आलात. ते आयुष्य तुम्ही कुणी 30 पार केली, कुणी 40 पार केली, कुणी 50 पार केली नाही. संतांमलासी नरा देव तू स्वयरा करी आता धरी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. स्वतःला स्वार्थ धरा. तुम्हा सर्वांचं लक्ष माझ्याकडे बारकाई नाही. महिला वर्ग तुम्हाला वाटतं माझ्या मुलांचा, माझ्या वडिलांचा किंबहुना माझ्या पतीचा प्रपंच चांगला व्हावा. पुरुष मंडळी तुम्हाला वाटतं माझ्या मुलाचा प्रपंच चांगला व्हावा. गोष्ट सत्यत्वाची आहे. पण ऐका, जो स्वतः चिखलात पडलेला आहे, अविनाश महाराज, जो स्वतः चिखलात पडलेला आहे त्याला दुसऱ्याला चिखलातून बाहेर काढता येत नाही हो.
व्यवहार असा आहे. तसं संध्याकाळ झाली का आपले डोळे भरून येत आहे. आपण दुसऱ्याला कसं सुखी करणार? स्वतः आधी सुखी व्हा, मग दुसऱ्याला सुखी करा. अजून पुढे जाऊन बोलतो स्वतःच अकाउंट खाली आहे, दुसऱ्याला फोन पे करायला निघालो, हे असं चालू शकत नाही. आधी स्वतः करता जगा. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. आधी तुम्ही स्वतःचा उद्धार करा आदरणीय सर, आणि मग संतांनी सांगितलं. आता याचं व्याकरण हा झाला श्लोक, याचा अन्वय आत्मानम आत्मना उद्धरेत आत्मानम न अवसादयेत आत्मा एव आत्मनः बंधू आत्मा एव आत्मनः रिपू. तुम्ही तुमचे मित्र आहात, तुम्ही तुमचे शत्रू आहात. स्वतःचे मित्र व्हा, स्वतःचे शत्रू होऊ नका. आता त्याचं अमेरिकन लोकांनी केलेलं ट्रान्सलेशन हे असं काही समजू नका. ज्ञानेश्वरीन गाथा ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीचं तुकोबाराच्या गाथेचं आणि भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन अमेरिकेमध्ये इथं सगळ्या देशांमध्ये झालं, आणि आम्ही इथं जन्माला हे अंधश्रद्धा करतो, तोंड आणले पाहिजे. विठाल स्पष्ट आहे, कडू आहे, पण सत्यत्वाचं आहे. अमेरिकन लोकांनी या श्लोकाचं ट्रान्सलेशन केलं. सेव्ह युअर सेल्फ उद्धरेद आत्मनात्मानम, स्वतःला वाचवा. सेव्ह युअर सेल्फ, डोंट लेट युअर सेल्फ डाऊन, बिकॉज यू आर युअर गुड फ्रेंड अँड यू आर युअर गुड एनिमी. तुम्ही तुमचे चांगले शत्रू आहात, तुम्ही तुमचे मित्र आहात. स्वतःला उद्धाराच्या दिशेनं घेऊन जा. स्वतःचा उद्धार कुठे होईल? आई वडिलाचं ऐकलं का आपलं चांगलं होतं, संताचं ऐकलं आपलं चांगलं होतं, म्हणून संताचं ऐकावं, आई वडिलाचं ऐकावं. यांचा स्वार्थ काही नाही हो. यांनी तुमच्यावरती प्रेम केलं, तुम्हाला होणारा त्रास यांना सहन होत नाही, कारण त्यांच्या स्वभावात ते प्रेम देणं. आईच्या स्वभावात तिला कोणून आमंत्रित करावं लागत नाही. तो गुण तिच्यामध्ये तो आहे. स्वभाव बदलत नाही. पाणी गरम केल्यानंतर कालांतराने ते थंड होतं. हा जसा पाण्याचा स्वभाव आहे तो कधी बदलत नाही. तसं आपल्या मुलाला झालेला त्रास आईला सहन होत नाही, कारण तसा तिचा स्वभाव आहे. पुढचे 25 ते 30 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. ऐकणारी सगळी तज्ञ मंडळी आहे. जग तुमच्याकडनं स्वार्थाची अपेक्षा करेल, काहीतरी जगाला तुमच्याकडनं अपेक्षित असेल. आई वडील आणि संत आणि भगवंत हा त्रिकोण लक्षात घ्या. काय? तुलसी न जानिये वृक्ष, गाय न जानिये ढोर. तुलसी न जानिये वृक्ष, गाय न जानिये ढोर, माता पिता मनुष्य न जानिये ये तीनों नंद किशोर. गाईला कधी ढोर समजू नका. काय बोललो मी? गाईला कधी ढोर समजू नका.
तुळशीला कधी झाड समजू नका आणि आई वडिलाला फक्त माणूस आहे म्हणून बघू नका. हे तिन्हीची तिन्ही देवाचे अंश आहे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. ऐका, सोपं आहे, संतांनी लय अवघडात नेऊन नाही टाकलं, अतिशय सोपं. आई वडील कळावे, संत कळावा आणि भगवंत कळावा. देवानं तुम्हाला प्रज्ञा बुद्धी जास्त दिली आहे. आई वडिलांचा काय इच्छा आहे? मुलाचं चांगलं व्हावं. संतांची काय इच्छा आहे? याला जगण्याची दिशा कळावी, यानं याचा स्वतःचा शोध घ्यावा. काय आपल्याकडे ज्ञान भरपूर आलं, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन कळायला लागला, हायड्रोजनचे 2 अणू आणले, ऑक्सिजनचा सर 1 अणू घेतला, H2O, पाण्याचं समीकरण होतं, जगातलं सगळं ज्ञान मिळालं. आपण कोणी याचं ज्ञान मिळालं का? पाचीच्या दिवशी 4-5 बाय एकत्र आल्या, नामकरण विधी झाला, एक नाव ठेवण्यात आलं. आता त्या नावाभोवतीच अवतीभोवती फिरत राहिला, मी ऋषिकेश, मी ऋषिकेश. अरे तू कोण आहे याचा कधी विचार केला का? मी कोण आहे याचा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, तुम्ही कोण आहात याचा विचार करा. स्वतःचा शोध घ्या. जगातले खूप शोध तुम्ही घेतले, मग स्वतःचा शोध घेत असताना आधी तुम्ही तुमचा विचार केला पाहिजे. वेळ तुमची संपत चाललीये. जसं देव तुम्हाला आपल्या अकाउंटला समजा फोनला बॅलन्स मारला 300 रुपयाचा, तसं देवानं आपल्या आयुष्याला आपल्याला 100 वर्षाच्या आयुष्याचा बॅलन्स मारून दिलाय. आदरणीय अविनाश महाराज, किती? 100 वर्षाचा. मग कंपनीवाले फोन करतात, 2 दिवसावर तुमचा बॅलन्स संपणार आहे, मग मेसेज येतो बॅलन्स मारून घ्या. तसं देवानं काय इंटिमेशन दिलं हो? डोक्याचा एखादा केस ढवळा झाला समजावं, एक पहिला मेसेज आला, वेगवेगळ्या प्रकारचे हातपाय सुरकतले समजायचं, दुसरा मेसेज आला. मेसेज येऊन जो सुधरत नाही त्याचे शेवट वाईट होतो. आणि जो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वेळेचं नियोजन करायला शिकतो, आज डॉक्टर, वकील, इंजिनियर ही जी लो मंडळी आहे यांना यांच्या वेळेची किंमत आहे. माणसं मोठी, काय बोललो मी? माणसं मोठी आहे. वेळेचं शेड्यूल हे योग्य असावं सांगणारे संत आहे. तुम्ही जगताय पण मी कोणी याचा विचार केला नाही. अंतरंगामध्ये जा. तुमच्या अंतरंगामध्ये जेव्हा तुम्ही स्वतःचा शोध घ्याल, देव तुम्हाला सापडेल. आईच्या स्वभावात प्रेम देणं, ती म्हणते स्वतः करता जग. संतांचा स्वभाव प्रेम देण्याचा, संत म्हणतात स्वतःचा शोध घे. स्वतःचा शोध घेणं म्हणजे काय? आपणच देव आहोत या अनुभूतीपर्यंत जाणं. काय 350-400 किलोमीटर पर्यंत वारकरी चालत चालत जातो. पांडुरंगाची मूर्त डोळ्यासमोर दिसते. पांडुरंग डोळ्यासमोर दिसला, हात जोडतोय, डोळे लावतोय आणि असं करतोय. आता ऐका ना, 350 किलोमीटर चालत गेला, पांडुरंगाची मूर्त डोळ्यासमोर आहे, तिथं जाऊन तो डोळे का लावतोय? ऐका, मूर्तीत असलेला पांडुरंग मला माझ्या अंतरंगामध्ये सापडावा याकरता ते डोळे लावू नये. देवानं आपल्याला नरदेह दिलाय, त्याची किंमत आपल्याला कळायला हवी. काय अहो, शरीर दिलंय, व्यवहारात सगळ्याची किंमत आहे आपल्याला. व्यवहारामध्ये आदरणीय किसन काका, आदरणीय महाराज श्री, सगळ्याची आपल्याला किंमत आहे. गाडी घ्यायला गेलं, दर 2 व्हीलर घ्यायची म्हटली तर 1.5 लाख रुपये आदरणीय सलर मोजून द्यावे लागतात. गाडीची आपल्याला किंमत आहे. आता माऊलींचा असलेला संपूर्ण हँडसेट हा काही लाखामध्ये, त्याची आपल्याला किंमत आहे. व्यवहारामध्ये मोठी कार गाडी घ्यायची ठरली, 10 लाखाच्या वरती पैसा मोजून द्यावा लागतो. गाडीची आपल्याला किंमत आहे. देवानं नरदेह दिला, याची कधी आपण किंमत केली का? जर समजा 100 मेगापिक्सलचा, आता माझ्या समोर कॅमेरा आहे, याच्यामध्ये मेगापिक्सल असतं. जर 100 मेगापिक्सल म्हणजे आयफोन सारखा फोन घ्यायचा ठरला, 100 मेगापिक्सलच्या वर क्वालिटी, तर तो घेण्याकरता लाखाच्या पुढे पैसे मोजावे लागतात. लाखाच्या पुढे पैसे मोजावे लागतात. ज्या कॅमेऱ्याची क्वालिटी 100 मेगापिक्सल पर्यंत फोटो घेण्याची आहे, त्या फोनची किंमत आपण लाखाच्या पुढे घेतली. देवानं आपल्याला 576 मेगापिक्सलचा एक डोळा दिलाय. काय बोललो मी? देवानं आपल्याला 576 मेगापिक्सलचा एक डोळा दिलाय. असे 2 डोळे देवानं दिले, तरी म्हणतो देवानं आपल्याला काय दिलं? देवानं खूप काय दिलंय. काय काय दिलं हो? हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया, वचन, इंद्रिय हात पाय, डोळे, मुख, बोलाया, वचन, डोळे, मुख, बोलाया, वचन, जेणे तू डोळे नारायण, जेणे तू डोळे नारायण, तवे जीवपण खबरोग, जीवपण खबरोग. हात पाया हात पाया
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी आईची अपेक्षा लेकरानं सुखी राहावी आहे. म्हणून तुकोबारानं सांगितलं लेकराला जर दुःख झालं तर छटा आईच्या चेहऱ्यावरती उमटतात आणि जर आई लेकराला सुख झाला, 3 मुलांचा प्रपंच आदरणीय अशोक काकांचा प्रपंच, अरुण काकांचा प्रपंच, आदरणीय कैलासवासी बाळासाहेब काकांचा प्रपंच त्या दिवशी सुखाच्या दिशेनं वाटचाल करतो. त्या दिवशी हौशाजीच्या अंतकरणाला आल्हाद होईल, यात काही शंका नाही. कारण तुकोबाराय म्हणतात लेकराला सुख झालं की त्या आईच्या चित्तामध्ये सुखाची शांती गोड गायन महाराजांनी केलं. वाढदिवस करताय 21 वय 22 वय 23 वय, ज्या दिवशी तुमचं वय 21 आहे तुम्ही म्हणतात मी 21 वर्षाचा झालो. आई तुला काही कळत नाही. ऐका, तू लोकांकरता 21 वर्षाचा झाला, आई करता 21 वर्ष 9 महिने 9 दिवसाचा आहे. आईनं जगापेक्षा अगोदर तुला 9 महिने आधी अनुभवलंय. जिनं आपल्याला आधी 9 महिने अनुभवलंय काकाश्री, तिला शहाणपणाच्या गोष्टी सांगू नये. अजून 2 डिग्र्या नावं पुढे लागल्या, MD MBBS वेगवेगळ्या सगळ्या डिग्र्या लागल्या. संतांना शहाणपण शिकू नये. काय संतांना शहाण? कारण काय, संतांना सगळं कळतंय, विज्ञानही कळतंय ना अध्यात्मही कळतंय. अजून बारकाईनं पुढे आहे का? संतांना काय शोध लिहिता आले नसते का? एरवी संतांनी शोध ज्ञानेश्वरीतन गाथेत लिहिलेचे. आता मी किसन काका माझं कीर्तन आता थोडं चिंतनीकडे वळालोय मी. संत ज्ञानी किती ऐका बर का. आपल्याला वाटतं आपल्याला व्यवहारातलं ज्ञान जास्त आहे. संत डॉक्टर आहे, संत वकील आहे, संत इंजिनियर आहे, संत शिक्षक आहे. कसं ऐका, आम्ही विज्ञानाला डोक्यावर घेतलं, नको त्यांना डोक्यावर घ्यायची सवय लागली. आम्ही कोपर्निकस आणि न्यूटनला डोक्यावर घेतलं, संत त्यांच्या पुढचे. ऐका बर का, न्यूटनने गुरुत्वाकर्षणचा शोध लावला. म्हणे न्यूटनने गुरुत्वाकर्षणचा शोध लावला आणि सत्याची पार्श्वभूमी अशी मांडण्यात आली. एरवी न्यूटनने नाही, आपल्या ग्रंथ वाङ्मयामध्ये आधी तो शोध आहेच. पण ऐका, न्यूटन पेक्षा सुद्धा जास्त महत्वपूर्ण लिखाण संतांचं कसं आहे. सफरचंद पडताना बघितलं आणि न्यूटनने गुरुत्वाकर्षणचा शोध लावला. न्यूटनने सफरचंद पडताना बघितलं आणि गुरुत्वाकर्षणचा शोध लावला. माझ्या ज्ञानोबारायानं माझ्या तुकोबारायानं माणसांची पडणारी मानसिकता बघितली आणि ज्ञानेश्वरी गाथा लिहिली. संतांचं हे श्रेष्ठत्व आहे, माणसातला माणूस जगावा. आणि आता न्यूटनने हा शोध लाव. आदरणीय अविनाश महाराज बनकर महाराज ऋषी महाराज जे देतात ते दुसरे कीर्तनकाराकडे नसतं, म्हणून बारकाई नाही का. न्यूटनने शोध लावला यात विषय नाही. आपल्या ग्रंथ वाङ्मयामध्ये आर्यभट्टांनी तो आधी शोध लावलाय. मुळात वरचं सफरचंद जमिनीवर येतं हा शोधच नाही. मग शोध कोणता आहे? सगळी तज्ञ मंडळी ऐका बर का. शोध असा आहे, अंश हा अंशीकडे जातो. काय अंश अंशीकडे जातो. म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं, परमाणूची या मांदिया आकाशामध्ये जे बारीक बारीक कण आहे ते जमिनीवर पडतात. याला गुरुत्वाकर्षण नका म्हणू, याला अंश हा अंशीकडे जातो हे म्हणा. म्हणजे कसं, सफरचंद झाडावरती तयार झालं मान्य, परंतु ते होण्याकरता जमिनीतून पाणी गेलं, पदार्थ गेले, झाडावरती सफरचंद आलं. ऐका ना, आता सफरचंद अंश कशाचं आहे?
जमिनीचं आहे. मग आता सफरचंदाचं येणं कुठं असेल? जमिनीकडे असेल. अजून माझं बोलणं संपलं नाही. सगळी शिकलेली क्वालिफाईड मंडळी आहे, देईल ते महत्वपूर्ण असेल. ऐका, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन झालं, पाणी आकाशामध्ये गेलं, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, पाऊस धो धो पडला. पडलेल्या पावसाच्या नद्या नाल्या व्हायला लागल्या, नद्या नाल्या जाऊन नदीला मिळाली. नदी आता सांगा कुणाला जाऊन मिळेल? समुद्राला. ज्या समुद्रापासून बाष्पीभवन झालं, पाणी परत समुद्रापर्यंत गेलं. कारण अंश कशाचा आहे? समुद्राचा आहे. ऐकताय तुम्ही सर्वजण? सफरचंद जमिनीचा अंश आहे. सफरचंदाचं जाणं जमिनीकडे, पाणी अंश समुद्राचं आहे, पाण्याचं जाणं समुद्राकडे. तसं जसं हौशाजीनं आपलं जीवन गंगेवत केलं प्रवीण महाराज आणि सांगितलं माझा असलेला समुद्र माझा पांडुरंग आहे. आणि एका दिवशीच्या या माता माऊलीनं आपली गंगा त्या सागराच्या ठिकाणी समर्पित केली. आता परत येणं झालं. गंगेचा भोग सागराची मिळाला, गंगेचा भोग सागराची मिळाला, गंगेचा भोग सागराची मिळाला, गंगेचा भोग सागराची मिळाला. माझे अनाथ दादा माझी अनाथ दादा गंगेचा भोग सागराची मिळाला, गंगेचा भोग सागराची माझे नाही आला गंगाई, माझे नाही आला गंगाई, गंगेचा भोग सागराची, गंगेचा भोग सागराची मिळाला. गोड प्रमाण महाराजांनी दिलं. अजून तुमच्याकडे समुद्र रूप होते. हौशाजीनं आयुष्यभराचा परमार्थ केला, 3 मुलांचा प्रपंच सुखाला लावला आणि आता पांडुरंगाच्या दरबारामध्ये ती माता माऊली गेली. आता तिनं आपलं जीवनाचं सार्थक्य केलं. पाठीमागं आपण शिल्लक आहोत. आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक्य करणं गरजेचं आहे. कसं करायचं सार्थक्य? अगदी सोपं आहे. सर्वांनी हात वरती करा. सर्वांनी आदरणीय अरुण काका पुढे या. सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळी, भजन करा. संत आपला जीवनाचा प्रवास हा देवाकडे असावा. म्हणजे काय? ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातन. महाराज, हा देह देवाचा अंश आहे. जसं अगदी त्याचप्रमाणे आई वडील जसे कृपावंत आहे तसे तुम्ही संत आहात. अभंगाचा शेवट. तुका म्हणे
एक देव संत सुद्धा जसं आई वडील प्रेम करतात अगदी तसेच कृपावंत आहात। जसं लेकरांना आई वडिलाचं ऐकावं तसं संतांचं आपण ऐकलं पाहिजे। आणि ऐका, आज जर आई वडिलाचं मुलांनी ऐकलं नाही तर दिवस उद्या त्यांचे धोकाचे, आणि आपण संतांचं ऐकलं नाही तर दिवस उद्या आपले धोकाचे। म्हणून आपलं चांगलं करून घ्यायचं असेल तर आपण त्यांचं ऐकलं पाहिजे। भविष्यामध्ये आज आता समजा किसन काकाच्या योगातून, आदरणीय आमच्या अरुण काकांच्या योगातून तब्बल 1 वर्षानंतर त्यांनी माझी निवड केली। कीर्तनकार येणारे येत जातील, ऐकणारे तुमच्या जागेवरती बदलत जातील। शब्द सांगणारा सांगतो, ऐकणाऱ्याच्या हृदयापर्यंत जाणं काका गरजेचं आहे। कारण आचरणात नसेल ऐकून काही होत नाही, आचरणामध्ये असावं लागतं। मी सांगतोय, तुम्ही ऐकताय, तुम्ही काही केलंच नाही। कीर्तनकार आई वडील करून गेला आणि ते जर मनापर्यंत आपण घेऊनच गेलो नाही तर त्याचा काही फायदा होत नाही। म्हणून अंगीकारणात असावं, आपल्या वागण्यात असावं। सांगणारा सांगत असेल, ऐकायचे की नाही तुमच्या हातामध्ये। म्हणून भगवंताने गीतेच्या 18 अध्याय शुभम महाराज सांगितले अर्जुनाला, परंतु शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुन ऐक, मी तुला अर्जुन विषादयोग सांख्ययोग कर्मयोग 18 अध्याय सांगितले, पण आता काय करायचं आणि काय नाही करायचं, धनुष्य घ्यायचं आणि कौरवांना मारायचं का रणांगण घेऊन सोडून पळून जायचं, सर्वस्वी तुझ्या हातात आहे। इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्येत दशेसेन यथेच्छसी तथा कुरु। श्याम महाराज किती गोड बोलले माझे भगवंत, तुला आतापर्यंत गोपनीय ज्ञान सांगितलं, आता याचा बारकाईने विचार कर आणि अर्जुन तुला वाटेल तसं कर। देवानं सांगितलं नाही हेच कर किंवा हेच कर, बारकाईने तुम्ही ऐकताय। अमेरिकन लोकांनी या श्लोकाचं ट्रान्सलेशन शेलार सर असं केलं, टिल नाव इथपर्यंत 18 अध्यायापर्यंत, टिल नाव आय टोल्ड यू दिस मोर सिग्नेट नॉलेज, मी तुला गोपनीय तत्वज्ञान सांगितलं। यू थिंक केअरफुली अबाउट दिस फिलॉसॉफी अँड डू ॲज यू विश यथेच्छसी तथा कुरु, तुला वाटेल तसं कर। अर्जुना, तुझं चांगलं करण्याकरता तू समर्थ आहे। म्हणून कीर्तनकारी येत जातील, ऐकणारे बदलतील, मनामध्ये संतांचे शब्द बिंबवा। पुढचे फक्त 5 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे, लक्ष बारकाईने घ्या। वंश परंपरेनं किसन काका एका असलेल्या वडिलांचा प्रपंच चालू आहे आणि प्रपंचामध्ये त्यांचा व्यवसाय आहे पिपाणी वाजवण्याचा। मुलाला चांगलं शिकवलं आणि शिकवल्यानंतर मुलाच्या नावासमोर वेगवेगळ्या डिग्र्या लागल्या, परंतु पोराला नोकरी नाही लागली। ऐकताय तुम्ही सर्वजण, नोकरी अभावी मुलगा घरात बसून आहे। बापानं सांगितलं, अरे बेड्या तुला मुलगी कोण देणार, पैसा येणार कसा, पैसा नसेल तर लोक मानत नाही, पैसा कमवण्याकरता चल, तुला नोकरी लागली नाही, तुझ्या बापाचं मन मोठे, तुला माफ केलं, पण ऐक, पैसा नसेल तर लोक मानत नाही। वेड्या धर ही माझी पिपाणी घे आणि उद्यापासून माझ्या जागेवर लोकांच्या लग्न समारंभामध्ये पिपाणी वाजवण्याकरता उद्यापासून तू जात जा।
ऐकताय तुम्ही सर्वजण. पोरानं सांगितलं डिग्रीच्या गठ्ठेची गठ्ठे पडले, नोकरी लागली म्हणून काय झालं नाही, माझ्याकडे आता नोकरी नाही परंतु मी पिपाणी वाजवणार नाही. माझं ज्ञान काय, लोकांच्या लग्न समारंभात मी पिपाणी वाजू, मला ते चालणार नाही, मला ते चालणार नाही. बापानं दोन कानं खाली ठेवल्या, बोल पिपाणी वाजवशील का नाही. पोरग बोललं नाही वाजवणार, मी चांगला शिकलेला आहे, मी कशाला पिपाणी वाजू. शेवटी बापाकडे पर्याय नाही, पोराला खाली पाडलं, बाप वरती बसला, दोन काना खाली ठेवल्या आणि मग तोंडामध्ये अशी पिपाणी घेतली, खोचली आणि सांगितलं बोल वाजवशील का पिपाणी. पोरग हसायला लागलं. बापानं विचारलं वेड्या एवढं मारलं का हसतो. त्यानं सांगितलं पप्पा तुम्ही तोंडात पिपाणी घातली, हवा फुकायची की नाही माझ्या हातात. माझा दृष्टांत संपला. ऋषी महाराज ठाणगावकर महाराज करण्याचा प्रयत्न केला. इथं उपस्थित असलेली सगळी दिग्गज मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय उपस्थित असलेले अरुण काकांनी या मातेच्या चरणावर शब्द सुमनांजली समर्पित करत असताना या संपूर्ण भावंडांच्या वतीनं असलेला सगळा परिवार गोडे, हौशा आजीच्या पश्चात असलेला नातू पंतू संपूर्ण प्रपंच, 3 मुलं 2 मुली, आदरणीय अशोक काका असतील, अरुण काका असेल, कैलासवासी बाळासाहेब काका असेल, त्याचप्रमाणे सौभाग्यवती मंदा अक्का देशमाने असेल, सौभाग्यवती नंदा अक्का गुळवे असेल, त्याचप्रमाणे तिनही सुनांनी आई म्हणून आपल्या सुनेची सेवा, आपल्या सासू आजीची सेवा केली. त्यामध्ये सौभाग्यवती आमच्या सिंधू अक्का असतील, सौभाग्यवती मीना अक्का असेल, गंगा भागीरथी सुनीता अक्का असेल. गोड असलेला प्रपंच आणि ह्या प्रपंचामध्ये आलेलं हे दुःखाचं सावट गेली तब्बल 1 वर्ष झालं. या परिवाराला आधाराची भूमिका देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. तुम्हा पांडुरंग रूप शत्रू वर्गाच्या चरणावर नतमस्तक होतो. परमपूजनीय स्वामी शिवानंदगिरी बाबांच्या कृपाशीर्वादातून, गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत, गुरुवर्य राऊत बाबांच्या कृपाशीर्वादातून, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे ते माझे वडील आदरणीय हरिभक्तीपरायण धर्माचार्य निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर, माझ्या वडिलाच्या मार्गदर्शनाखाली माझी परमार्थाची वाटचाल चालू आहे. त्या योगे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला. गोड असलेली संपूर्ण ग्रामस्थ भजनी मंडळाची सहसाथ, विनेकरी बाबा, पेटी मास्तर, आदरणीय मृदंगाची साथ करत असताना ऋषी महाराज असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या गायनातून आपण गेले 1-1.5 तासामध्ये तो आनंद घेतलेलाच आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण शुभम महाराज बनकर, असंच प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, असेच प्रेमाचे संबंध द्विगुणित होत जावे असा आशावाद व्यक्त करतो. आदरणीय प्रवीण महाराज असतील, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण अविनाश महाराज शेळके असतील, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे सर असतील, जगताप सरांच्या चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय शलार काका असेल, पाठीमागे बसलेले आदरणीय सगळी मंडळी, शलार सर असतील, सगळी मंडळी तोला मोलाची. आदरणीय किसन काकामुळे तुम्हाला सर्व शूद्र वर्गाच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय आमचे काकाश्री असतील, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. भजनी मंडळाच्या चरणावर नतमस्तक होतो. गोड साऊंड सिस्टीमची सेवा देणारे आदरणीय हरिभक्तीपरायण कंसे महाराज, आदरणीय श्याम महाराजांच्या चरणावरती कोटी वेळा नतमस्तक होतो. प्रवीण भाऊलाही कोटी वेळा नतमस्तक होतो. आणि समोर असलेल्या तुम्हा पांडुरंग शूद्र वर्गाला एक कळकळीची विनंती करतो, आई वडिलावर विश्वास ठेवा, संतावर विश्वास ठेवा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि त्यांचा नामनिर्देश करायला विसरू नका. संतांचा नामनिर्देश कसा करायचा? अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. सर्वांनी एकदा हात वरती करा, सर्वांनी वा वा वा, गोड गोड, अप्रतिम, सुंदर. सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळी, भजन करा. ज्ञानेश्वर हो निवृत्ती नाम देव सोपान भक्त